कोथिंबीरच्या वडीसाठी आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 बाउल बेसन घालायचं आहे। हळद, हिंग, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ, 3 चमचे पांढरे तीळ, शेंगाचा कूट 3 चमचे, ओवा क्रश करून, खायचा सोडा चिमूटभर, लसूण बारीक ठेचून त्याच्यात घालायचा आहे। जिऱ्याची पावडर अर्धा चमचा, धने पावडर 1 चमचा, सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं। पाण्याचा शिपका मारून अगदी व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्यायचा आहे। ताटाला तेल लावून त्याच्यावर तेल पसरवून आपल्याला बॅटर हे घालायचं आहे। बॅटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं। कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यावर हे बॅटर ठेवायचं। 10 ते 15 मिनटं बॅटर ठेवून आपल्याला काढून घ्यायचं आहे। वाफवून झालेलं आहे। आता ह्याच्या आपल्याला चेक करून पाहिलं, आता ह्याच्या आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत। अगदी व्यवस्थित आपल्या अशा ह्या कोथिंबीरच्या वड्या तयार करून झाल्या आहेत। एका ताटामध्ये काढून घेऊन ह्याला आपण फोडणी देऊ। 1.5 पळी तेल घातलं, मोहरी, जिरे, लसूण, हिंग, हळद, कढीपत्ता, आमसूल अगदी व्यवस्थित मिक्स करायचं। त्याच्यात चवीनुसार मीठ, मसाल्याचं तिखट 2 चमचे घातलेलं आहे। सगळं साहित्य मिक्स करून त्याच्यात ह्या चिरलेल्या कोथिंबीरच्या वड्या घालायच्या आहेत। व्यवस्थित परतून त्याला 2 ते 3 मिनिटं वाफ द्यायची आहे। अशा प्रकारे आपल्या कोथिंबीरच्या वड्या तयार झाल्या आहेत। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।